हे गाईज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आपण GTA San Andreas पार्ट 2 आलेलो आहे घेऊन. तर आपल्याला मॅप बघू शकता केवढा मोठा आहे. तर बालाच गँगला मारलं होतं आपण पार्ट 1 मध्ये. तसंच पार्ट 2 मध्ये एक दुसरी गँग आहे, त्याला खल्लास करायचे, त्यांची व्हॅन पण फोडायचे, त्यांचे 4-5 म्हणजे आदमी आहेत, त्यांना पण खल्लास करायचंय, पूर्ण संपवायचंय. तर आपल्याकडे नाईफ आहे, बंदूक आहे वगैरे वगैरे लई आहे. आपण त्यांना मारण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर आता आपण ही ॲम्ब्युलन्स घेऊन निघणार आहे आणि मग बघू, सगळ्या गँगला खल्लास करणार आहे आणि मग बघू काय करणार आहे. ते पार्ट 3 पण येणार आहे. GTA San Andreas पार्ट 3 मध्ये येणार रे काय ते सांगू शकणार नाही. तुम्ही बघा, लाईक सबस्क्राईब करा गाईज. आणि क्वालिटी व्हिडिओ येणार आहे. आपण जाणार आहे मी थोडं सांगतो, बाईक घेऊन जाणार आहे कुठेतरी. फक्त एवढंच आहे का मारामारी करायला नाही जाणार आहे, कुठंतरी ॲडव्हेंचर जागेवर जाणार आहे. तर चला, तर आता ती गँग खल्लास करायची आहे, गँग ओव्हर होणार आहे. म्हणजे गँग ओव्हर म्हणजे त्यांची गँग पण इकडून पडू शकते. तर आपण एकटेच आहे, तर नाही बंदूक, शॉटगन वगैरे सगळे, छोटा कट्टा. तर आपण पूर्ण मारण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना. तरी बघू शकताय तुम्ही गँग, आणि ह्याला डायरेक्ट नाईफ ठोकणार आहे. अभी गाणे ए अरे अरे चाकू बस भाई. गोळ झाला, डायरेक्ट विषय झाला गाईज. त्यांनी रवा पिस्तूल, अरे यार गेला, टपकलं. रवा काय खाऊन उठलंय मोठ्या गाईज, पळून द्या. आपली हेल्थ पण लई कमी आहे, लई गोळ्या घालले ह्याला. नंतर बघू. हा कुठं जाणार आहे ते तर मला माहितीच आहे ना. ह्याला तिथं ठोकू, नो टेन्शन. हे बघा, अर्धी इकडं गँग आहे त्यांची. यांना तर पूर्ण ठोकून जाणार रे. पोलिसांना मारलं, विचार कर. अरे हे जड्डू येत ते लवकर मारून मरत नाही येत बघा. केवढे खाता. मला मराठी दणका द्यावाच लागतंय. पैसे बघा, डायरेक्ट असं वाटतंय का बँक लुटून पळाले. तर उतरून पैसे घेऊ. चला, आपल्याला गँग खल्लास करायची आहे म्हणून शांतते बसलेलो आहे, नाही तर मग बघितलं असतंय. सगळ्यांना टेकू आपण, नो टेन्शन. सगळ्यांना मारणार आहे आपण, गँग खल्लास करायची आपल्याला. तर चाललेलं आहे. गाडी पण पूर्ण फुटलेली आहे, चेंबलेली आहे, काच तुटलेली आहे. तर बघू शकताय ग्राफिक्स कसे आहेत गेमचे. तर चलो, आलेलो आहे. तर बघतोय सकाळ पण झालेली आहे, होत आलेली आहे. तर अभी तो मजा आएगा, रात को जो मजा आता वो सुबह अभी आता. म्हणजे भाई रात्रीत जी मजा येणार आहे ना, ती सकाळी नाही येत एवढी. पण मग सकाळी जे होणार आहे ते रात्री नाही होऊ शकत. तर चला, गँग ठोकणार आहे बघा. ही गँग बघा, गाडीकडेच उडवणार आहे एकेकाला बघा. एक सारखं उठू राहिले. अरे मर जा भाई, मरू नाही राहिला बघा भाई, काय खाऊन आलेलं आहे एवढं. तर भाई काय सांगावं आता गाईज. डायरेक्ट टेकवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण, मारण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मरू नाही राहिला आहे. तो बघू शकताय गाईज, पण मेलेलं आहे. एकाला गाडी खाली घेतलेली आहे. नाईफ बघा आपली, चाकू, बंदूक घेऊ. अबे मिडल फिंगर कुठून आलं याच्या हे गेममध्ये. तर भाई आपल्याला काय घेणं देणं नाही या. तर आता चलो गेट टेकवली, ही गाडी घेऊन जाऊ. आपली गाडी लई फुटलेली आहे. उतर रे भाई, थोडी गाडी दे तुझी. किती प्रेम आहे माणूस आहे, गोळ्या चालू केल्या त्याने माराय. अरे टेन्शन नाही.
आपण टपकणार आहे काही वेळेस आपणही टपकू शकतो. भाई हे बघा झाली गँगवर. भाई त्यांना अरे वा 2-3 गँग भिडले. माझी गँग म्हणजे मी एकटाच आलेलो आहे. ही बालाजी गँग आहे ती वेगळी आणि त्यांना मारायला अजून एक रेड कलरची गाडी आली ती गँग वेगळी आहे. अरे अरे हे बघा पोलिसांची बहीण एंट्री. भाई पळू पळू हाणणार मी अक्षरशः. एक हा बघा कसं आहे राजा. त्यामुळे शॉटगन काढू शॉटगन. एम बस एकच गोळीत गेला. भाई विषय हार्ड झाला गाईच. भाई सांगतोय गाईच पळायला लागणार आहे. विषय थोडा बढ़ गया. मॅटर हो गया आता गाईच. तर चाललेलो आहे आता आपण. गाइस बहुत बड़ा मैटर हो गया था उधर तो इसीलिए हम भाग चुके. काहीच कारण की भाई पोलीस भाई सांगते भाई कुठून आलं तोंडात माझ्या. गाईज पोलिसांनी माहिती आहे का डायरेक्ट गन बिन आणलेली. तर मग भागना तो पडेगा ना गाईज. इसलिए हम भाग चुके भाई. हे बघा गाडी फुटलेली आहे. भाई हे पोलिसांनी वाचवायला पाहिजे. डायरेक्ट एन्काउंटर भाई वाचवलेलं आहे त्यांनी. कसं तरी सुटलेलं आहे. पोलिस सांगत होते की तू काय करतोय त्यांना कसं काय मारलं वगैरे वगैरे. तुझ्याकडे वेपन असतील तर देऊन टाक. करतो काय भिडायची नाही मारामारी चल. तो सांगत होता गाईच पोलीसवाला की वेपन असेल तर दे. मी वेपन लपवून ठेवलेले. कसं आहे टेकवायचं काय एखाद्याला सांगा लगेच टेकव. बॉडी बघा आपली. पण आपण मारणार नाही आहे कोणाला. फक्त गाडी घेऊन गायब होऊ. कारण की आपल्याला गाडीचीच गरज आहे बाकी काही नाही वगैरे. जाने वाले टेड्या गोळ्या फायर बसू राहिली त्याचं इन्नत करतो काय. काहीच मॅटर झाला. डबल खल्लास केलेली आहे गँग आपण एवढी. तर भागो अभि क्या करे. पोलिस तर नाही आलेली. टपकावायचं की एखाद्याला लय विषय गेला. भाई उतर तू. गाईज आपण तर टपकवणार आहे. हा बालाज गँगचाच तोच बंद आहे. त्यांनी मला बंदुकीकडे मारलेला. घे तुला तर आता मी माड आलेला. भाई आपण पोलिसांची रिस्पेक्ट करतो गाईज. आपण त्यांना मारणार आहे. भाई भागना पड़ेगा भाई. एक बंदा मी तर एकाला मुझे जान से मार दिया. एक तो हे भी मारेगा साथ. थांबा पळून द्या किती पळतोय. येईलच ना माझ्या हाती. पळ तू. मला तेच पाहिजे. पळ पुढं जाऊन थांबतो आणि तुझी टेक भाई उतरू राहिला. कवर घेऊ राहिला बघा कसं. ये रे इकडे ये बाळा. अभि चढवली आणि भाई काही बंदे डायरेक्ट चढवी कर राहिले. चला भागने दो अभि. गाई डायरेक्ट त्या बंद्यांनी चढवून टाकली त्या बंद्यावर बालाज गँगच्या. भाई विषय हार्ड है. भागने दो अभी नहीं तो इधर भाई लोग आके बहुत मारेंगे अपन लोग को. इसलिए भाग रहे हैं गाईज. अभि ही बघा बिल्ली कशी आहे. गाडीची पूर्ण अशी तशी लागलेली आहे वाट. तर भागना पडेगा गाईज अभी तो. बहुत भगा रहे हैं हम गाड़ी. कसं आहे गाईचं दन का. तर चाललेलं आहे. आपल्याला गँग खल्लास करायची आहे का. आपल्याला एक ऑर्डर पण आलेली आहे का. एक बालाज गँगची म्हणजे ती गँग आहे ना दुसरी. ही बालाज गँग नाही आहे गाईच. दुसरी गँग आहे. दुसरी गँग आपल्याला माहीत आलेली आहे. अरे उतर तू बाई.
मेहनत करतो काय. तर गाईज आपल्याला खबर आलेली आहे की एक दुसरी गँग आहे औराजी सिटीमध्ये. ती पण आपल्याला न सांगता आणि त्यांच्याकडे एवढे एक्सपेन्सिव्ह वेपन आहे ना का काही सांगू तुम्हाला मी. हे बाई उतरलं, ह्याची गाडीची एक कला दाखवतो तुम्हाला. ड्रिफ्ट मारतो बघा, ड्रिफ्ट नाही बर्नआउट. तर ही गँग आलेली एक्सपेन्सिव्ह वेपन घेऊन आणि त्याच गाडीत एक्सपेन्सिव्ह वेपन 2 RPचे आणि बाकीचे एक्सपेन्सिव्ह वेपन. गाड़ी वाइट कलर की है बहुत, मतलब वाइट कलर की है और सफ़ेद. तर मग तिला टेकवायला जाणार आहे, म्हणजे त्या गाडीला खल्लास करायला जाणार आहे. कारण की ती गँग आली तर डबल 3 गँग. आपली तर आधीच एक गँग दुश्मन आहे, पण ती गँग खल्लास करणार आहे. आपल्याला मैत्री करायला नाही आवडत. कारण की बिना हे बघा हीच ती गाडी पळ बाई पळ. आपली गाडीची हालत बघा आणि त्या गाडीची हालत बघा बाई. म्हणजे काहीच काय सांगू मी तुम्हाला. किती स्लो. काय वाटतं फोडू शकणार आहे आपण गाडी? मेहनत करतो काय, फोडणारच आहे काय. टेन्शन नाही, टेन्शन देणे का आलेली आहे. पळ बाई पळ तू. आता डायरेक्ट एकच ठोकर आणि डायरेक्ट धूर काढतो. चल आणि घे रे. अबे एवढी गांधी ठोकर का ती गाडी फुटलेली आहे गाईज. नाही तर गाईज आजचा व्हिडिओ फुटलेली आहे. तर चलो गाइस पार्ट 3 जल्दी आने वाला है, तो सब्सक्राइब लाइक कर देना. आज के लिए इतना ही, बाय बाय.